हॅलो एव्हरीवन, दिस इज डी कुमार. आज आपण बघणार आहोत इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन. बऱ्याचदा तुमच्या कमेंट येतात की सर ट्रान्सलेशनचे व्हिडिओ टाका, कारण त्यामुळे खरं इंग्लिशचे वाक्य कसे बनतात हे आम्हाला कळतं. कारण आपण जो बी एखादा घटक इंग्लिश ग्रामरचा शिकतो तर त्या ग्रामरशी संबंधित वाक्यच बनवायला आपल्याला येतात. पण ज्यावेळेस इंग्लिश बोलायची वेळ येते त्यावेळेस आपण एकच प्रकारचे ग्रामर नाही बोलत, सर्व प्रकारचे ग्रामर एकत्र मिक्स करून बोलतो. आणि मग तसे वाक्य कसे बनतात, एकानंतर दुसरं वाक्य कसं जोडायचं, दोन प्रकारचे ग्रामर एकत्र मिक्स कसे करायचे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पॅसेजवरून कळतात. म्हणून मी असे पॅसेज तुमच्यासाठी नेहमी अधूनमधून घेऊन येत असतो. म्हणून बघा, फार मोठी वाक्य आहेत काही काही. द इंटरनेट इज द सोर्स ऑफ एंडलेस नॉलेज, संपलं नाही तिथं वाक्य. बट मेनी पीपल वेस्ट टाइम वॉचिंग युजलेस व्हिडिओज विच डज नॉट ॲड एनी व्हॅल्यू टू देअर नॉलेज, इन्कम और प्रोग्रेस. म्हणजे 3 ओळींचं एक वाक्य आहे. असं बऱ्याच वेळेस तुम्हाला अडचणी येतात की मोठी वाक्य ट्रान्सलेट कसे करायचे. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एकाच पॅसेजमधून शिकायला मिळतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझे व्हिडिओ बघून खरंच तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी फायदा होत असेल थोडाफार तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला पुढे जाऊया. तर द इंटरनेट इज द सोर्स ऑफ एंडलेस नॉलेज, हे जरी तुम्हाला कॉमा दिसतोय आणि 3 ओळींचं एक वाक्य दिसतंय, 3 लाईनचं, पण ॲक्च्युली आपल्याला थोडं थोडं सॉल्व करायचं असतं. द इंटरनेट इज द सोर्स ऑफ एंडलेस नॉलेज, एवढंच आपण पहिले सॉल्व करू, बाकी पुढे जाऊ आपण नंतर. बघा, इंटरनेट इज म्हणजे आहे. आपण काय करत असतो इंग्लिशचं मराठी म्हणा किंवा मराठीचं इंग्लिश करताना, हे पहिलं ते आपण सुरुवातीला लिहून घेतो. द इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेटला तर आपण इंटरनेटच म्हणतो, ठीक आहे ना. म्हणून इंटरनेट, आणि मग आपण बाकीचं रिव्हर्स आणत चालतो. म्हणजे एंडलेस नॉलेज म्हणजे काय, अमर्यादित ज्ञान. आणि ऑफचा अर्थ होतो चा, ची, चे, चा, बरोबर. म्हणजे अमर्यादित ज्ञानाचा, ज्ञानाची, ज्ञानाचे, या प्रकारे आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो, बरोबर. इंटरनेट अमर्यादित ज्ञानाचे स्रोत, सोर्स म्हणजे स्रोत, द सोर्स, आणि इज म्हणजे आहे, असा याचा अर्थ निघतो. म्हणजे इंटरनेट अमर्यादित ज्ञानाचे स्रोत आहे, असा याचा अर्थ निघाला. कॉमा देऊ आपण, पुढे जाऊया आता. चला. बट मेनी पीपल, पण आपण एक वेगळा शब्द आहे 2 वाक्य जोडण्यासाठी येत असतो, किंवा एखाद्या गोष्टीत काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी वापरतो. मेनी पीपल म्हणजे काय, अनेक लोक, अनेक लोक, हे सुरुवातीचं आपण लिहून घेतलं, म्हणजे सब्जेक्ट आपण लिहून घेतलं असं म्हणूया. सब्जेक्ट झाला की बाकीचं रिव्हर्स आणतो आपण. म्हणजे कुठपर्यंत, इथपर्यंत. बघा, वेस्ट टाइम वॉचिंग युजलेस व्हिडिओज म्हणजे काय, युजलेस व्हिडिओज म्हणजे निरुपयोगी व्हिडिओ, बरोबर. पाहणे, त्याला ING लागले की पाहण्यात. टाइम म्हणजे वेळ, आणि वेस्ट म्हणजे वाया घालवणे. चला आता याचा अर्थ आपण काढूया. बाकीचं आता तुम्ही म्हणाल सर हे 2 कसे घेतात, तर हे दोन्ही मिळून एकच हे बनतं, म्हणजे त्याला आपण फ्रेज म्हणतो. एकत्र 2, 3, 4 शब्दांचा एक समूह जो एकत्रच असतो. म्हणून आपण व्हिडिओज, निरुपयोगी असं नाही लिहू शकत, हे एकत्र आहे, म्हणजे निरुपयोगी व्हिडिओ. एंडलेस नॉलेज म्हणजे अमर्यादित ज्ञान, ठीक आहे. अनेक लोक, ठीक आहे, अनेक लोक. युजलेस व्हिडिओज म्हणजे काय, निरुपयोगी व्हिडिओला व्हिडिओज म्हणूया आपण. व्हिडिओ बघण्यात म्हणजे असं. आता तुम्ही म्हणाल सर हे कसा अर्थ काढताय तुम्ही, बघण्यात, याचा अर्थ टाईम, वेळ. मी सांगतो एक मिनिट. वेळ आणि वेस्ट म्हणजे वाया घालवणे, मग त्याचं काय बनतं, वाया घालवतात. मग आता तुम्ही हे तात का लावलं सर, तर याचा अर्थ काय आहे, हे सब्जेक्ट आहे, हे V1 म्हणजे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, आणि हे बाकीचं ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येत असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स असतं. मग सिम्पल प्रेझेंट आलं तर वाक्यात बाकी सगळं असं रिव्हर्स आणत चालायचं. म्हणजे क्रियापद असतं ना, त्याला तो, ते किंवा तात ही मुळाक्षर क्रियापदाला जोडायची. मग तुम्ही म्हणाल सर तात का जोडलं, तो आणि ते का नाही, तर वाक्य बघा तुम्ही. पण अनेक लोक निरुपयोगी व्हिडिओ बघण्यात वेळ वाया घालवतो, तो वापरला तर घालवतो. आता अनेक लोक असेल तर घालवतो येणार नाही,
घालवता येणार नाही, तर घालवतात म्हणजे हे तात शोभतंय म्हणून आपण ते घेतलंय, म्हणजे तिन्हीतून एक चालतं. हे झालं सिम्पल प्रेझेंटच्या बाबतीत. इथं पण फुल स्टॉप नाही आहे. हां, विच या ठिकाणी प्रश्न विचारायला नाही आलं. विच जो जी जेच्या ह्या अर्थाने येतो. म्हणजे हे कसं, तर हे आपण इंट्रोगेटिव्ह कंजंक्शनमध्ये शिकलो आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. ते वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल किंवा ह्या ठिकाणी वरती आय बटनवर सुद्धा त्याची लिंक दिसून जाईल तुम्हाला. चला, विच जे डज नॉट म्हणजे निगेटिव्ह म्हणून आले. ॲड म्हणजे भर घालणे किंवा मिळवणे ह्या अर्थाने येतं. हां, हे डज नॉट ॲड हे कुठे येतं, तर सिम्पल प्रेझेंटचंच निगेटिव्ह वाक्य. म्हणजे काय, जसं बनवतात त्याचं निगेटिव्ह काय होणार, घालवतातचं निगेटिव्ह घालवत नाही, बोलवण्याचं बोलवत नाही, म्हणत नाही. तसं इथं काय, भर घालणे, मग भर घालत नाही. एनी व्हॅल्यू म्हणजे काय, कोणतीही किंमत म्हणा किंवा त्याला एखादा दुसरा शब्द आपण शोधू. व्हॅल्यू म्हणजे किंमत होतं, पण आपण जे फिक्स बसतंय वाक्यात ते आपण शोधून पाहू. हां, टू देअर नॉलेज, इन्कम ऑर प्रोग्रेस म्हणजे त्यांच्या ज्ञानात, इन्कम म्हणजे काय, उत्पन्नात, आणि प्रोग्रेस म्हणजे प्रगतीत. त्यांच्या उत्पन्नात, ज्ञानात किंवा प्रगतीत कोणतेही महत्त्व किंवा किंमत ह्या अर्थाने आपण याला वापरू शकतो. किंवा अजून एखादा शब्द असू शकतो मराठीमध्ये, आपण शोधून घेऊया. चला, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आपण इथं जो जी जेच्या वाढू जे. आता आपण जे लिहिलं की बाकीचे रिवर्स येतो, बरोबर. देअर नॉलेज त्यांचे ज्ञान, त्यांचे उत्पन्न, आणि प्रगती हे टू म्हणजे त म्हणून आलंय. प्रगतीत, ज्ञानात किंवा उत्पन्नात ह्या अर्थाने. हां, टू इथे इन नाही लागत. का बरं, इन म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये दुसरी वस्तू, त्यामुळे आपण इन तेव्हा वापरत असतो. इथे काय, ज्ञान वस्तू नाही, इन्कम किंवा प्रगती वस्तू नाही, त्याच्यामध्ये दुसरी वस्तू सांगण्यासाठी आपण टू वापरत असतो. म्हणून जे त्यांच्या ज्ञानात, उत्पन्नात किंवा प्रगतीत कोणतेही किंमत किंवा महत्त्वाची व्हॅल्यू असं म्हणूया आपण. महत्त्वाचं काय, कोणतेही महत्त्वाची भर घालत नाही. महत्त्व ह्या अर्थाने आपण व्हॅल्यू घेतलंय, चालतं ते. किंवा ते किंमत म्हणून बी वापरू शकतो आपण. हां, पण पैशाची किंमत ह्यानुसार नाही, माणसाची किंमत किंवा एखाद्या ज्ञानाची किंमत, प्रगतीची किंमत ह्या अर्थाने वापरू शकतो. हे झालं सिम्पल प्रेझेंटचं निगेटिव्ह. आता पुढे जाऊया आपण. दे शूड यूज इट टू लर्न स्किल्स. दे म्हणजे कोणते, हे झालं सब्जेक्ट, बरोबर. हे शूड जे आहे ना, याचा अर्थ होतो ला पाहिजे. यूज म्हणजे वापरणे, म्हणजे वापरायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. हे शूडमध्ये आपण शिकलोय ऑलरेडी. आपण इथपर्यंत वाक्य पहिले बनवून घेऊ, ठीक आहे. दॅटपासून दुसरं वाक्य कंटिन्यू होतंय, पण दोन वाक्य जोडून एकच वाक्य बनवलेलं आहे. चला, त्यांनी वापरायला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. तेच त्यांनी पण होऊन जातं आणि ते पण होतं. म्हणून त्यांनी स्किल्स, टू लर्न स्किल्स म्हणजे काय, शिकणे. म्हणजे हे टू म्हणजे शिकायला, शिकण्यासाठी असा याचा अर्थ निघतो. स्किल्स म्हणजे काय, कौशल्य, कौशल्य शिकण्यासाठी किंवा कौशल्य शिकायला वापरायला पाहिजे, ठीक आहे. त्यांनी कौशल्य शिकायला वापरायला पाहिजे. काय काय वापरायला पाहिजे, वरच्या वाक्यात आले काय, टाईमबद्दल बोललाय. हां, त्यांनी पुढे बी एक वाक्य अजून ॲड झालं आहे त्याच्यामध्ये, दॅट कॅन बी बेनिफिशियल फॉर देअर फ्युचर. आता हे ते, बरोबर. फॉर देअर फ्युचर म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी. रिवर्स येतो आपण ते झाल्यावर, ते आपण नंतर पाहू. चला, त्यांनी टू लर्न स्किल्स म्हणजे काय, कौशल्य शिकण्यासाठी ते वापरायला पाहिजे. ते म्हणजे काय, वेळ. वरती झालंय ते वरच्या वाक्यात म्हणून ते लिहिलंय. हां, वापरायला पाहिजे. हे बघा, ला पाहिजे आलं शेवटी, कारण याचा अर्थ काय होतो, ला पाहिजे. यूज म्हणजे वापरणे, मग काय बनलं त्याचं, वापरायला पाहिजे, ठीक आहे. कौशल्य शिकण्यासाठी ते वापरायला पाहिजे म्हणजे वेळ वापरायला पाहिजे. पुढे फुल स्टॉप नाही आहे अजून बी.
पुढे काय वाक्य आलंय, दॅट कॅन बी बेनिफिशियल फॉर देअर, दॅट म्हणजे ते, ठीक आहे, ते त्यांच्या फॉर देअर फ्युचर, फॉर देअर फ्युचर एकत्रच आहे, एकच शब्द येतो हां, त्यांच्या भविष्यासाठी, भविष्यासाठी, कॅन बी म्हणजे होऊ शकते, याचा अर्थ शकतो आणि याचा अर्थ होणे, म्हणजे हे बंद होऊ शकते, बेनिफिशियल, पहिले आपण हे काय हे झालंय नाही, आता हे घेऊ, बेनिफिशियल म्हणजे काय, फायद्याचे, फायद्याचे होऊ शकते किंवा असू शकते किंवा बनू शकते, याचा अर्थ होणे, असणे, राहणे, या तिन्ही साठी वापरलं जातं, ठीक आहे. बरं, पुढे जाऊ आपण. इन द पास्ट म्हणजे पूर्वी, ह्या अर्थाने इन द पास्ट हा शब्द वापरला जातो, ठीक आहे, इन द पास्ट. पीपल यूज टू रीड, आता पीपल सब्जेक्ट आहे म्हणजे लोक, आपण ते पहिले घेऊ, सब्जेक्ट घेतलं की बाकीचं रिवर्स येतो आपण. रीड बुक्स टू गेन नॉलेज, एवढं आपण घेऊ, कॉमा लागलाय, नंतर पुढे बघू आपण. टू गेन नॉलेज हे एकत्रच आहे, एक फ्रेज आहे ते, हां, वाक्यांश ते एकत्र घ्यावं लागतं. टू गेन नॉलेज, गेन म्हणजे मिळवणे, नॉलेज म्हणजे ज्ञान, आणि टू म्हणजे साठी म्हणून आलंय. मग तुम्ही म्हणाल फॉर साठी म्हणून येतो, तर क्रियापदाच्या आधी फॉर नाही येत, फॉर साठीच टू वापरला जातो साठी म्हणायला. म्हणून पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी, याचा अर्थ काय, पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी, लोक, पूर्वी लोक ज्ञान मिळवण्यासाठी. आता काय, बुक्स आणि रीड, बुक्स म्हणजे काय, पुस्तके, पुस्तके, रीड म्हणजे वाचणे, बरोबर. आणि यूज टू कशासाठी येतो, तर क्रियापदाला चा, ची, चो, चे, च्या लावण्यासाठी, क्रियापदाला. आणि हा ऑफ काय आहे, कोणत्याही बाकीच्या शब्दाला चा, ची, चे लावायचं, म्हणजे ज्ञानाचे, बरोबर, तर तो चे वेगळा, आणि हा यूज टूचा चा, ची, चे कोणता, क्रियापदाला जोडायचं, क्रियापद काय, वाचणे, मग काय बनेल, वाचायचा, वाचायची, वाचायचे. हां, पूर्वी लोक ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके वाचायचे, आलं की नाही, असा त्याचा अर्थ आहे. मग पुढे काय आलंय, वाचायचे. बट नाऊ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल विथ जस्ट वन क्लिक. बट म्हणजे काय, पण, पण नाऊ म्हणजे आता, हां, इन्फॉर्मेशन हे एक सब्जेक्ट आहे, हे बट नाऊ हे इकडे चालतं, कुठेही वापरलं तर चालून जाते हे शब्द, पण इथून आपण जाऊ सब्जेक्टपासून, म्हणजे काय, माहिती, हां, आता किंवा सध्या बी याचा अर्थ घेता येईल. माहिती इज अवेलेबल विथ जस्ट वन क्लिक, म्हणजे काय, माहिती फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे. आपण आता शब्दशः अर्थ पाहू, हे बघ, विथ जस्ट वन क्लिक म्हणजे एका क्लिकवर, फक्त म्हणजे जस्ट, आणि विथ वर म्हणून आलंय, तर ऑन नाही चालत, ऑन म्हणजे एका वस्तूच्या वर दुसरी वस्तू. आता वन क्लिक काही वस्तू नाही म्हणून विथ वापरलं जातं त्या ठिकाणी, विथ जस्ट वन क्लिक म्हणजे फक्त, माहिती फक्त एका क्लिकवर, अवेलेबल म्हणजे काय, उपलब्ध, आणि इज म्हणजे आहे, ठीक आहे. पुढे इथपर्यंत पोहोचलो आपण. आता स्टील, स्टील हा शब्द तरीही ह्या अर्थाने वापरला गेला येतं, तरीही, हां, किंवा तरीसुद्धा असंही म्हणू शकतो आपण. मेनी चूज, मेनी म्हणजे अनेक, अनेक कोण, लोकच आहे, पण ते काही लिहिण्याची आवश्यकता पडली नाही म्हणून मेनी. चूज म्हणजे हे क्रियापदाचं पहिलं रूप, हे सब्जेक्ट, हे पहिलं रूप म्हणजे सिंपल प्रेझेंट, याच्या शेवटी आलं पाहिजे तो, ते, ता किंवा तात, ठीक आहे. मग आता सिंपल प्रेझेंट आहे, सब्जेक्ट नंतर V1 आलंय, तर रिवर्स यायचं आहे. अनेक झालं की रिवर्स काय, ओव्हर लर्निंग, एंटरटेनमेंट म्हणजे काय, एंटरटेनमेंटला आपण काय म्हणतो, मनोरंजन. ओव्हर लर्निंग म्हणजे शिकणे, शिकण्यापेक्षा किंवा शिकण्याऐवजी असा याचा अर्थ निघतो, ओव्हर लर्निंग, हां, शिकण्याऐवजी मनोरंजन, हां, अनेक, शिकण्याऐवजी मनोरंजन, मनोरंजन. निवडणे क्रियापद आहे, काय, चूज म्हणजे निवडणे, मग याला तो, ते, ता आणि तात यातून एक लागेल, म्हणजे निवडतो, निवडते, निवडता किंवा निवडतात, काय लागेल, तरी अनेक, अनेक लोक, असं त्याचा अर्थ आहे. शिकण्याऐवजी मनोरंजन निवडतात. शिकणे म्हणजे काय, काही स्किल्स वगैरे शिकणे, जे वरती आले, नॉलेज शिकणे वगैरे ह्यासाठी.
नॉलेज मिळवणे, म्हणून लोक काय करतात, शिकण्याऐवजी मनोरंजनला निवडतात. बट इफ दे स्टार्ट, इफ म्हणजे जर, बरोबर, दे सब्जेक्ट आलाय, सब्जेक्ट आपण पहिले लिहिलं, दे म्हणजे ते. आता बाकीचं रिवर्स येतो, दे स्टार्ट युजिंग द इंटरनेट वाईजली. वाईजली म्हणजे आपण म्हणतो ना शहाणपण करून वगैरे, म्हणजे शहाणपणाने, चांगल्या पद्धतीने, हां असं, किंवा शहाण्या रीतीने, चांगल्या रीतीने, असं याचा अर्थ, योग्यरित्या, असं त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. आपण योग्यरित्या शोधतोय तर ते घेऊ, ठीक आहे. योग्यरित्या इंटरनेट, हां इंटरनेट युजिंग. आता काय केलंय, दोन क्रियापद एका पाठोपाठ जर आले तर पहिलं क्रियापद आपण सूत्रानुसार वापरतो, म्हणजे V1 V2 V3 VING, हां कोणतंही बी क्रियापदाचं पहिलं दुसरं तिसरं चौथं कोणतंही रूप येईल. पण त्याच्यानंतरचं क्रियापद एक तर ING क्रियापद राहील किंवा टू लावून V1 राहील दुसरं क्रियापद. हे बघा, स्टार्ट म्हणजे सुरू करणे आणि यूज म्हणजे वापरणे, हे दोन्ही आलेलं आहे. मग एकासाठी आपण स्टार्ट वापरलं आहे आणि दुसऱ्याला युजिंग काय केलं आहे, ING केलं आहे, ठीक आहे. म्हणून वापरण्याचं काय, स्टार्ट, दे स्टार्ट युजिंग इंटरनेट वाईजली. जर त्यांनी इंटरनेट योग्यरित्या वापरायला, याचा अर्थ काय, वापरायला किंवा वापरण्याला, वापरण्यास, हां मी इथे घेतो वापरायला. स्टार्ट म्हणजे सुरू करतात, हां जर ते योग्यरित्या इंटरनेट वापरायला सुरू करतात, सुरू करतो, करते, करतात, याला आपण सुरू केले असे वापरू शकतो. हां सुरू केले, कारण जनरली आपण इफचे वाक्य असेच वापरतो, जर तू हे केले तर ते होईल, ते केले तर असं असतं काही पण. म्हणून केला, सुरू केले, तर काय होईल आता, दे कॅन इम्प्रूव्ह देअर लाईव्ह. दे म्हणजे ते, हां तर ते, तर ऑटोमॅटिक लागतो जरच्या वाक्यात, जर आलं की तर येतो. ते कॅन इम्प्रूव्ह देअर लाईव्ह. आता कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात. बाकीचं रिवर्स येतो, आपण सब्जेक्ट झालं ना ते, मग बाकीचं लाईव्ह म्हणजे जीवन, हां आणि देअर म्हणजे त्यांचे, म्हणजे त्यांचे जीवन, आणि याचा अर्थ सुधारणे, सुधारू शकतात, याचा अर्थ शकतात, सुधारू शकतात, असा अर्थ निघाला. चला पुढे जाऊ आता. ते आता इथे जागा नसेल तर मी वर लिहायला सुरू करेल, हां ठीक आहे. आता बघा, दे कॅन लर्न न्यू स्किल्स, अर्न मनी अँड ग्रो प्रोफेशनली. आता इथपर्यंत आपण बघूया कॉमापर्यंत. दे म्हणजे काय, ते सब्जेक्ट झालं की रिवर्स यायचं. न्यू स्किल्स म्हणजे नवीन कौशल्ये, अर्न मनी हे एकत्रच आहे. न्यू स्किल्स, अर्न मनी अँड ग्रो प्रोफेशनली. ते न्यू स्किल्स, हे कॉमा आला का हे कंटिन्यू एकत्रच आहे असं समजायचं, आणि मग इथून जायचं, इथून तर एवढं सोबत घ्यायचं. ते नवीन कौशल्य, लर्न म्हणजे शिकणे, हां शिकू शकतात, ते नवीन कौशल्य शिकू शकतात. चला आपण पहिले कॉमापर्यंत सोडून घेऊ. ते नवीन कौशल्य झालं, याचा अर्थ शिकणे, आणि कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात, कौशल्य शिकू शकतात. इथपर्यंत आलो आपण. आता अर्न मनी म्हणजे काय, कॉमा देऊन पैसे कमवू शकतात. अँड ग्रो प्रोफेशनली, अँड आलं म्हणजे कंप्लीट झालं नाही सेंटेन्स. ग्रो म्हणजे काय, प्रगती करणे. प्रोफेशनली म्हणजे काय, व्यावसायिकरित्या, व्यावसायिकरित्या प्रगती करू शकतात, याचा अर्थ प्रगती करणे, हां प्रगती करू शकतात. झालं इथपर्यंत. बरं, सोचा अर्थ आपण म्हणून घेऊ शकतो, हां म्हणून वी सब्जेक्ट, वी म्हणजे काय, आपण किंवा आम्ही, दोन्ही अर्थ आहे. आपण, वी मस्ट कंट्रोल अवर स्क्रीन टाईम. इथपर्यंत घेऊ आपण पहिले सेंटेन्स. स्क्रीन टाईम म्हणजे व्हिडिओ वगैरे किंवा मोबाईल, TV किंवा कम्प्युटर हे बघण्याचा टाईम, त्याला स्क्रीन टाईम म्हणतात. हां
स्क्रीन टाईम. कंट्रोल म्हणजे नियंत्रित करणे. आपण आपले शब्द नाही आलाय पण घेऊ शकतो, शोभताय म्हणून. नाही घेतलं तरी नो प्रॉब्लेम, हा शब्द नाही घेतला तरी चालेल. आपण आपले स्क्रीन टाईम नियंत्रित करणे, याचा अर्थ काय? नियंत्रित करणे. मस्ट म्हणजे काय? एखादी क्रिया करायलाच पाहिजे, ह्यासाठी मस्ट वापरतात. म्हणून स्क्रीन टाईम नियंत्रित करायलाच पाहिजे किंवा केलेच पाहिजे, असा याचा अर्थ आहे. पुढे अँड फोकस ऑन युजफुल कंटेंट. अँड आलाय म्हणजे कंप्लीट झालं नाही सेंटेन्स. आणि फोकस म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणे, असा अर्थ. आणि म्हणजे स्क्रीन टाईम नियंत्रित करायलाच पाहिजे आणि लक्ष केंद्रित करायलाच पाहिजे. कशावर? ऑन युजफुल कंटेंट. म्हणजे काय? युजफुल म्हणजे उपयोगी सामग्रीवर, असं त्याचा अर्थ. सामग्रीवर काय करायला? लक्ष केंद्रित करायलाच पाहिजे. लक्ष केंद्रित करायलाच पाहिजे. ठीक आहे, हेपर्यंत आपण आलोय. आता लाच पाहिजे हे कुठून आलं? तर ह्या मस्टमुळे ते तयार होतं. मस्ट मी तुम्हाला शिकवलंय ऑलरेडी मॉडेल्समध्ये. इन शॉर्ट नॉलेज ऑलवेज. इन शॉर्ट म्हणजे काय? थोडक्यात नॉलेज म्हणजे ज्ञान. ऑलवेज म्हणजे नेहमी. हे नेहमी शब्द ॲडव्हर्ब आहे, तो चालतो कुठेही. हे बघा, हे सब्जेक्ट आहे, हे V1 आहे, याला यस लागलाय म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. याच्या शेवटी तो, ते, तात असं येतं. सक्सेस म्हणजे काय? यश. नेहमी यश. थोडक्यात ज्ञान नेहमी यश. ब्रिंग म्हणजे आणणे, क्रियापद आहे ना, त्याला तो, ते, तात जोडायचं म्हणजे आणतो, आणते, आणतात. ज्ञान नेहमी यश आणते. ठीक आहे, म्हणजे यशाला घेऊन येते किंवा यश मिळवून देते, अशा अर्थाने घेऊ शकतो आपण. थँक्यू, ते तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि माझी बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल ऑनलाईन क्लासची, तर ह्या ठिकाणी कॉल करून सगळी माहिती घ्या. माहिती पटली तरच तुम्ही जॉईन करा. इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. असं घरी आपल्याला जमत नाही. घरी आपण 5, 10, 7 वर्ष निघून जातात. वेगवेगळे कोर्स तुम्ही करून थकले असाल तर एकदा नक्की विश्वास ठेवा आणि ह्या नंबरवर कॉल करून पूर्ण माहिती घ्या कोर्सबद्दल आणि मग ॲडमिशन करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.